काढलेल्या पिकाचा पंचनामा होणार नाही तिथं ढेकळांचे पंचनामे करायचेत का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा आणखी एक वादग्रस्त वक्तव्य. पावसाच्या मारानं त्रासलेल्या शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांचा प्रतिप्रश्न. राज्यामध्ये 30 मे ते 10 जून पर्यंत पावसाची उघडी. हवेचा दाब वाढल्यानं पुढील 10 ते 12 दिवस पावसाची विश्रांती. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी हवामान तज्ज्ञांचं आवाहन. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात नाराजीचा सूर. संघटनात्मक पदांच्या नियुक्त्यांवरून युवा आमदार नाराज. मोठ्या महापालिका महायुती एकत्र लढणार, नो रिस्क धोरण. महायुतीच्या नेत्यांची माहिती. सांगलीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये येण्याची शक्यता. 9 तारखेला मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा. उदय सामंत यांची ऑफर स्वीकारणार असल्याची माहिती. गोकुळच्या अध्यक्षांची आज निवड. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणार. अध्यक्षपदासाठी हसन मुश्रीफ यांचा मुलगा नावेद मुश्रीफ यांचं नाव चर्चेत. शशांक आणि सुशील हगवणेनं खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याचं उघड. शस्त्र परवाने पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या सहीनंतर मिळाल्याचा आरोप. सुपेकर यांनी मात्र हे आरोप फेटाळले. 2,500पेक्षा जास्त महिला सरकारी कर्मचाऱ्यांनीच घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ. 9 महिन्यात प्रत्येकीला मिळाले 13,500. आता सरकार करणार वसूल. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीनं रचला इतिहास. संस्थेच्या स्थापनेनंतर 75 वर्षांनी एनडीएतून प्रशिक्षित झालेल्या 17 मुलींना सैन्य दलात अधिकारी होण्याची संधी.